चिपी विमानतळावरून प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर विमानोड्डाण होणार असल्याची घोषणा झालीच आहे। पूर्वीप्रमाणेच ही घोषणा म्हणजे सुद्धा सिंधुदुर्गवासियांसाठी आशेचंच काजर ठरते की काय अशी शंका आता येऊ लागली आहे। कारण कोणतेही विमानतळ सुरू करण्यासाठी अत्यावश्यक असणारी DGCAची परवानगी अद्याप या चिपी विमानतळास मिळालेलीच नाहीये। 15 जानेवारीपर्यंत ही परवानगी मिळणं अपेक्षित असून ठरलेला मुहूर्त मार्गी लागणार की हेरवीप्रमाणे झुकणार हे येणारे दिवसच सांगणार आहेत। याबाबत सिंधुदुर्ग लाईव्हचा हा ग्राउंड रिपोर्ट। एकीकडे चिपी विमानतळावर युद्ध पातळीवर तयारी सुरू असल्याचं दिसतंय, तर दुसरीकडे भयानक सत्य समोर येत आहे। डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन अर्थात DGCAची परवानगी मिळाल्यावरच विमानतळावरून विमानोड्डाण होऊ शकतं। चिपी बाबत काय आहे सत्य जाणून घेऊया सिंधुदुर्ग लाईव्हच्या सिनियर करस्पॉन्डंट देवयानी वरसकर यांच्याकडून। चिपी एअरपोर्ट खरं तर सुरू होण्यासाठी म्हणजे त्याचे ऑपरेशनल ज्या काही गोष्टी आहेत त्या सुरू होण्यासाठी आता काही दिवसांचाच अवधी राहिलेला आहे। आपण बघतोय माझ्या पाठी इथे विमानाचा हा टॅक्सीवे आहे आणि त्याच्या पलीकडे तिथे विमानाचा रनवे आहे तो दिसतोय। खरं तर एअरपोर्ट सुरू करणं ह्याच्यासाठीची एक फार मोठी प्रोसिजर असते किंवा त्याला अनेक टेक्निकल मुद्द्यांना पार करून पुढे यावं लागते। खरं तर आत्तापर्यंतच्या ज्या काही तारखा डिक्लेअर केल्या गेलेल्या होत्या त्याच्यामध्ये एक वस्तुस्थिती आहे की या एअरपोर्टला जी फायनल परमिशन लागते ती असते डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनची म्हणजेच DGCAची। खरं तर ही जोपर्यंत म्हणजे विमान उतरवण्याची परवानगी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही एअरपोर्टवरती कुठलंही विमान उतरू शकत नाही किंवा तिथून टेक ऑफ घेऊ शकत नाही। जसं एखाद्या वाहन चालकाला किंवा एखाद्या बिल्डिंगला त्या कन्स्ट्रक्शनचं किंवा त्या कन्स्ट्रक्टरचं परवानगी दिल्याशिवाय त्या बिल्डिंगमध्ये रहिवासी राहायला जाऊ शकत नाहीत, तशीच काहीशी परवानगी DGCAची असते आणि त्यांची महत्त्वाची परवानगी मिळाल्याशिवाय इथे कुठल्याही विमानांचं टेक ऑफ किंवा लँडिंग होऊ शकत नाही। 15 जानेवारीपर्यंत हे जे काही परवानगी आहे ती मिळण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच 26 जानेवारीला इथून विमानाचं टेक ऑफ होईल अशी आपण आशा करू शकतोय। खरं तर याच्यासाठीचा जो काही टॉवर लागतो म्हणजे ऑपरेशनल जो टॉवर असतो की ज्याच्यावरून फ्लाईट्स ज्या येतात जातात त्यांचं जे सिग्नलिंग असते त्याची सुद्धा पूर्ण तयारी झालेली आहे आणि तो आपण बघतोय इथे उजव्या बाजूला तो टॉवर सुद्धा उभारलेला आहे आणि आता सध्या तिथे त्याच्या आतली जी काही इक्विपमेंट्स आहेत ते बसवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। खरं तर मागच्या वर्षीच चायनावरून त्याच्यासाठी लागणारी जी काही इक्विपमेंट्स होती त्याचं ती येणार होती, मात्र कोरोनामुळे आणि एकूणच लॉकडाऊनमुळे ही सगळी प्रक्रिया होती ती थांबली आणि नंतर युरोपमधून ती मशिनरी पुन्हा एकदा ती इक्विपमेंट्स पुन्हा एकदा आपल्याकडे आणण्यात आलेली आहेत आणि ती इक्विपमेंट्स बसवण्याचं काम इथे युद्ध पातळीवरती तयार आहे सुरू आहे आणि हा सिग्नल टॉवर जो असतो तो या पूर्णच एअरपोर्टच्या कामकाजामध्ये फार महत्त्वाचा असा गणला जातो। एकूणच आता जर आपण बघाल तर आता ही जी काही एअरस्ट्रीप आहे किंवा हा जो काही एअरपोर्टचा हा जो काही परिसर आहे तो आपण बघतोय टॅक्सीवे तयार झालेला आहे, रनवे तयार झालेला आहे आणि एकूणच या सगळ्या एअरपोर्टसाठी जे काही टेक्निकल जे काही लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आत्ता तरी इथे उपलब्ध आहेत म्हणजे रनवे म्हणा, टॅक्सीवे म्हणा, सिग्नल टॉवर म्हणा किंवा एअरपोर्टची ही बिल्डिंग म्हणा, प्रवाशांच्या आवागमनासाठी आवश्यक असलेल्या काही ज्या बाबी महत्त्वाच्या आहेत त्या म्हणा, या तरी आत्ता तरी सध्या इथे पूर्णत्वास आलेल्या आहेत आणि ते आपण बघतोय। दरम्यान मुहूर्तावर उद्घाटन होऊन विमानोड्डाण झालंच तर एलायन्स एअर ही कंपनी कार्यरत असणार आहे। पाहूयात काय आहे हे सत्य। एअरपोर्ट सुरू होईल सुद्धा, परंतु या एअरपोर्टवरती किंवा या विमानतळावरती विमानं कुठली येणार आहेत याबाबत नक्कीच सिंधुदुर्गवासियांच्या मनामध्ये आता सध्या फारच मोठं कुतूहल आहे। तसं बघितलं तर आत्ता या क्षणाला अलायन्स एअर ही जी एअर इंडियाची सिस्टर कन्सर्न आहे तिने इथे सकाळी एक फ्लाईट आणि संध्याकाळी एक फ्लाईट उतरवण्याची तयारी दर्शवलेली आहे। निश्चितच आता पहिल्या टप्प्यामध्ये किमान
या एका एअर कंपनीने तरी आपली जी काही उत्सुकता आहे किंवा आपलं जे काही इथे विमान आणण्याचं जे काही प्रयोजन आहे ते व्यक्त केलेलं आहे. निश्चितच भविष्यामध्ये याला जर चांगला प्रतिसाद मिळाला तर इतर प्रायव्हेट एअर फ्लाईट कंपनीज ज्या आहेत त्या नक्कीच इथे येतील अशी आपण आशा करूया. खरं तर आत्ताच्या क्षणाला सकाळी एक आणि संध्याकाळी एक असं जरी विमान उतरलं तरी त्याबाबत संपूर्ण सिंधुदुर्ग वासियांच्या मनामध्ये खूप मोठं कुतूहल आहे. खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून विमानाचा प्रवास करावा किंवा सिंधुदुर्ग वासियांना मुंबई हा जो काही रस्ता मार्गे 10 तासांचा 12 तासांचा आणि रेल्वे मार्गे जो काही 10 तासांचा प्रवास आहे तो अत्यंत कमी 1.5-2 तासांवरती यावा याच्यासाठी खूप प्रयत्न झाले आणि ते प्रयत्नांना आता मूर्त स्वरूप येईल अशी आपण आशा करूया. खरं तर गेल्या काही वर्षांपासून या विमानतळाच्या अनेक त्रुटी, अनेक संकल्पना, अनेक बऱ्या वाईट प्रसंगामधून आत्ताच्या या पूर्णत्वाकडे आपण हा एअरपोर्ट गेलेला बघतोय आणि निश्चितच याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातले जे कोणी पॉलिटिशियन्स आहेत त्यांचा फार महत्त्वाचा हातसुद्धा याच्यामध्ये आहे की त्यांनी याच्यासाठी निश्चितच त्यांच्या परीने चांगले असे प्रयत्न केलेले आहेत आणि या प्रयत्नांना आता कुठेतरी हे मूर्त स्वरूप आलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एकूणच येथील रनवे, टॅक्सीवे तसंच प्रवाशांसाठीच्या सुविधा काय आहेत जाणून घेऊया. आपण बघतोय चिपी एअरपोर्टचा हा जो काही रनवे आहे हा आपण बघतोय. खरं तर या रनवेवरूनच विमानं टेक ऑफ घेतील किंवा लँड होतील आणि हा जो काही रनवे आहे हा आपण पार पुढपर्यंत बघतोय. याचंसुद्धा जे काही काम आहे वास्तविक म्हणजे त्याच्यावरती जे काही स्ट्राईप्स ओढण्याचं काम आहे किंवा इतर सिग्नलिंगचं जे काही काम आहे ते मोठ्या प्रमाणावरती इथे जोरदार प्रमाणावरती इथे सुरू आहे. कारण 26 तारीख ही कुठल्याच पद्धतीने यावेळेस हुकवायची नाही आहे आणि त्या दृष्टीने या रनवेचं कामसुद्धा पूर्णपणे सुरू आहे. तसं बघितलं तर या एअरपोर्टच्या सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून सुद्धा पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि SP सिंधुदुर्ग हे या पूर्ण एकूण सिक्युरिटीसाठी जी काही मॅनपॉवर आहेत ते पुरवणार आहेत आणि त्यांच्यामार्फत इथली जी काही सिक्युरिटी किंवा इथली जी काही सुरक्षेची जी काही व्यवस्था आहे ती बघितली जाणार आहे. आपण बघतोय हा जो काही रनवे आहे तो पूर्ण झालेला आहे आणि त्या रनवेवरचं फायनल म्हणजे मधले जे काही स्ट्राईप्स असतात किंवा इतर सिग्नलचे जे काही त्याचे जे काही प्रक्रिया असते त्याचं कामकाज आता इथे युद्धपातळीवरती सुरू आहे. खरं तर 26 जानेवारीला इथे जे काही विमान लँड होणार आहे त्याची उत्सुकतेने सगळे सिंधुदुर्गवासीय वाट बघतायत आणि त्याची ही जी काही तयारी सुरू आहे त्या तयारीची आपण आता जी काही तयारी सुरू आहे ती बघितलेलीच आहे. हा खरं म्हणजे हा प्रवाशांसाठीचा वेटिंग हॉल आहे आणि अत्यंत प्रशस्त अशा वेटिंग हॉलमध्ये जी काही व्यवस्था करायला पाहिजे आहे ती संपूर्ण इथे तयार केलेली आहे. 26 जानेवारीला जेव्हा विमानाचं ऑपरेशनल सगळं म्हणजे विमानांचं आवागमन सुरू होईल तेव्हा निश्चितच इथे एक वेगळी चहलपहल असेल, लोकांच्या मनामध्ये अत्यंत कुतूहल असेल आणि एक निश्चितच त्यांना मुंबईला जाण्यासाठीचा जो काही वेळ वाचणार आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा एक चांगलेपणाची भावना या सिंधुदुर्गवासियांच्या मनामध्ये असेल. खरं तर आत्तापर्यंत जितक्या वेळेस म्हणून या एअरपोर्टचं उद्घाटन करायचं किंवा या एअरपोर्टवरती विमानं उतरतील किंवा इथून टेक ऑफ घेतील असं सांगण्यात आलं त्या प्रत्येक तारखेला काही ना काहीतरी अडचण आली आणि ते होऊ शकलेलं नव्हतं. अद्यापही DGCAची परवानगी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत इथे कुठल्याही प्रकारचं विमान हे येऊ शकणार नाही आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मात्र त्यासाठी अत्यंत आटोकाट प्रयत्न सुरू आहेत आणि 26 जानेवारी ही जी काही तारीख दिलेली आहे आत्तापर्यंतची ती फोल जाणार नाही याच्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न सर्वच दृष्ट्या सुरू आहेत. निश्चितच 26 जानेवारीला जर 15 जानेवारीला ही DGCAची जर परवानगी मिळाली तर या चिपीच्या एअरपोर्टवरती 26 जानेवारीला आपण अलायन्स एअरचं विमान निश्चितच उतरलेलं बघू शकतो.
आणि त्यावेळेसचा जो काही आनंद असेल प्रवाशांच्या चेहऱ्यावरचा किंवा सिंधुदुर्ग वासियांच्या मनातला तो अवर्णनीय असेल. आपल्या मराठीत एक म्हण आहे, एक ना धड भाराभर चिंध्या, भाराभर घोषणा झाल्या. आता तर मुहूर्त अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. मात्र ज्यासाठी घोषणा झाल्या तेच विमान उडण्यासाठी अजूनही परवानगी मिळालेलीच नाहीये. धड आहे तरी का इथं? आपण बघतोय माझ्या पाठी हा चिपी एअरपोर्टचा विस्तीर्ण परिसर. खरं तर मगासपासून या एअरपोर्टच्या 26 जानेवारीच्या मुहूर्ताच्या अनुषंगाने जी काही तयारी सुरू आहे ती आपण सगळी इथे प्रत्यक्ष एअरपोर्टवरती बघितली. खरं तर आता वाट बघतोय आपण 26 जानेवारीची. त्या अगोदर 15 जानेवारीपर्यंत DGCAची परवानगी येणं अत्यंत आवश्यक आहे. खरं तर 15 जानेवारी किंवा 14 जानेवारी हा संक्रांतीचा दिवस असतो आणि आपल्याकडे संक्रांतीचा म्हणजे वर्ष, इंग्रजी वर्ष सुरू होण्यातला हिंदू धर्मातला पहिला सण म्हणून संक्रांतीकडे बघितलं जाते आणि संक्रांत हा एक मंगलमय दिवस म्हणूनही बघितलं जाते. परंतु दुसऱ्या अर्थाने संक्रांत एखाद्यावरती येणं अशा दृष्टीनेही याचा वाक्प्रचार उलट्या पद्धतीने केला जातो. खरं तर आता बघायचं आहे आपल्याला 15 जानेवारीला खरंच संक्रांतीच्या रूपाने DGCAची परवानगी मिळून या एअरपोर्टच्या उद्घाटनाचं शुभकार्य होते की DGCAची परवानगी न मिळता या एअरपोर्टच्या उद्घाटनावरती पुन्हा एकदा संक्रांत येते. कॅमेरामन हर्षल नळेकरसह मी देवयानी वरसकर, सिंधुदुर्ग लाईव्ह. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.